नमस्कार मित्रांनो. तर आता ह्याला झाले तर 4-5 दिवस आणि तुम्ही आता म्हणत असाल ह्याला काय बांधले तर ती काय शास्त्रीय कारण असेल ती कशासाठी बांधली ती मला काय माहीत नाही. पण आम्ही गेलो ह्याला आता दूध पाजायला. तेवढ्या शर्यतच्या आईनं ती सोडलं आणि माझ्या मागं लागलाय पळायला बघा कसा मस्तपैकी असं पळत 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 येते मागं. एकदम असं ती सुधारलं आहे आता. त्याला पहिल्यासारखं म्हणजे लटपटत नाही काय नाही असं मागं पळतोय बघा. ते दुधासाठी काय करतोय पण त्याला ऑलरेडी सकाळी दूध पाजलं आहे. तरी पण आम्ही गेल्यानंतर डबल आम्हाला हिरायनं दिलं दूध आणि ते आता आम्ही पाजायला लागलो त्याला. आणि म्हणलं चला आता ह्याची मस्ती जरा लईच करतोय तो का कसं आहे असं मागं पळतोय. दूध म्हणल्यावर ते सुट्टी देत नाही सारखा मागं पळत असतो या. त्यामुळं अशी त्याची परिस्थिती आहे. आता मला जय जणांनी फेसबुकवरती विचारलं की तुम्ही त्याला पाणी पाजलं मग ते आता जगत नाही. असं काय नाही बाबा. बघ एकदम व्यवस्थित झालं आहे. त्याला पाणी त्या वेळेची सिच्युएशन होती आणि त्या सिच्युएशनला आम्हाला काही सुचलं नाही म्हणून आम्ही त्याला ती पाणी पाजलं होतं. आणि आता दूध घट असते तर लहान बाळाला दुधातसुद्धा थोडंसं पाणी टाकूनच द्यायला लागतं. त्यामुळे ही बघ ही अनुभवी माणसं आहे ती. हिरायनं ती व्यवस्थित तेवढं दूध देऊन त्याला अगोदर पाजल्यामुळे ती म्हणले लय काय पाजू नको आता एवढंच पाज. त्यामुळं ती त्यांचं ऐकूनच पाजायला लागते कारण अनुभवी माणसाचा अनुभव असतो या. हिराय मला कावत होती 2 दिवस आला नाही म्हणून. तर मी जरा बाहेर होतो त्यामुळे आलो नव्हतो. पण त्याला दूध वगैरे ते हिरायन पाजत होती सगळं व्यवस्थित चालू होतं. त्यामुळे आता जरा काव खाल्ल्यानंतर त्याला दूध ठेवलं तर ते कुत्रं मध्ये करत होतं सारखं. त्या कुत्र्याला बरोबर त्याला आता म्हणलं तू भाकरी खाऊ शकतो बाबा सर बाजूला. त्याला जरा बाजूला सरला मग ह्याला दूध पाजलं. ही व्हिडिओ आमचं मित्र करते ते बाळराजे विरकर. आणि आता कसं आहे माहीत आहे का ही बघा आता दूध पिऊन ह्याचं झालं तर हिरायन लगेच कितली खंगळून आणली ती बी त्याला ओतली. मग तो प्याला. त्याचं आता चालू आहे प्यायचं मस्तपैकी. तर दूध आता त्याला थोड्या थोड्या वेळानं वरडायला तर द्यायला लागतं. त्यामुळं जरा अशी व्यवस्थित करून दिलं. आता दूध संपलं तरी बी तो ती काय म्हणते त्याला पाठीत चाटत बसला आहे. आणि तेवढं जाऊन तर ग बसतो येतं. परत थोडं दिलं अजून डबल मग ती प्याला. झालं सगळं. मग आता म्हणलं चला थोडं ह्याला हे करूया खेळूया. तर ती खेळतो येतं नुसताच मस्ती करत असतोय सारखा. आता झालं ती ठेवलं लागला हे झटायला अजून दे आहे का दुधासाठी बांधते बघा. असं आहे. त्यामुळं ज्याला वाटतं तिने असं रस्त्यात सोडू नका. एखाद्या पिल्लाला पाळा त्याला अन्न खावण्यासारखं होऊ द्या आणि मग सोडत जावा. आता ह्याची तब्येत एकदम व्यवस्थित झाल्या आणि कोणाचं गैरसमज करून घेऊ नका की त्याला पाणी पाजलं त्यामुळे त्याला त्रास होत असेल. अजिबात नाही. आता व्यवस्थित झाला आहे तो एकदम. असा बघा मागं पळतोय. ह्याला एका जागेवर बस म्हणलं तर ती बसत नाही. एका जागेवर बसत नाही काय नाही नुसतं पळत असते माग. आता बघा इथनं एवढं हे केलं तर निवांत तिथं बेंडकावते. आता पळणार बघा मागं झालं सुरू आहे का असा करतो ते आहे. त्याला मागं पळायला पाहिजे. परत म्हणलं बाबा इकडं उन्हात जाऊ नको सावलीला ये. सावलीला म्हणल्यावर तो सावलीला यायला लागला आला सावलीला. म्हणून आता तुम्हाला काय कमेंट करायचं तर कमेंट करून बोला. कर बघा कमेंट करून बोला. झालं मग त्याच्यानंतर त्याला दूध पाजलं. आता लय पाजू नका म्हणली कारण लहान असल्यामुळे जास्त दूध पाजून चालत नाही. धन्यवाद मित्रांनो. सांगा कमेंटमध्ये.